जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। 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 यशोदानंदन ब्रज जन रंजना यशोदानंदन ब्रज जन रंजना। यमुना तीरवनचारी यमुना तीरवनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजना यशोदानंदन ब्रज जन रंजना। यमुना तीरवनचारी यमुना तीरवनचारी। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम राम। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम
भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्रीमद् भागवतम पहिला स्कंध तिसरा अध्याय पहिला श्लोक। सूत उवाच जगृहे पौरुषं रूपम् भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकलम् आदौ लोकसिसृक्षया। सूत उवाच जगृहे पौरुषं रूपम् भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकलम् आदौ लोकसिसृक्षया। सूत उवाच जगृहे पौरुषं रूपम् भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकलम् आदौ लोकसिसृक्षया। जगृहे पौरुषं रूपं भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकलम् आदौ लोकसिसृक्षया। सूत उवाच जगृहे पौरुषं रूपम् भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकलम् आदौ लोकसिसृक्षया। जगृहे पौरुषं रूपम् भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकलम् आदौ लोकसिसृक्षया। माताजी। सूत उवाच जगृहे पौरुषं रूपम् भगवान् महदादिभिः सम्भूतं षोडशकलम् आदौ लोकसिसृक्षया। सूत उवाच सूत गोस्वामी म्हणाले जगृहे स्वीकारले पौरुषम पुरुष रूपम रूप भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान महद आदिभिः भौतिक जगाच्या घटकांसहित संभूतम उत्पन्न केले षोडश कलम 16 मूळ तत्वे आदौ प्रारंभी लोक विश्वे सिसृक्षया निर्माण करण्याच्या इच्छेने। सूत गोस्वामी म्हणाले भगवंतांनी सृष्टीच्या प्रारंभी आपल्या पुरुषावताराच्या विश्वरूपात स्वतःला प्रकट केले आणि भौतिक सृष्टी करता सर्व मूल तत्वे निर्माण केली। अशा प्रकारे प्रारंभी भौतिक कार्याची 16 तत्वे निर्माण झाली। यात भौतिक विश्व निर्माण करण्याचा हेतू होता। तात्पर्य भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवान श्रीकृष्ण आपल्या पूर्णांशाचा विस्तार करून या प्राकृत विश्वाचे पालन पोषण करतात।
म्हणून हे पुरुष रूप त्याच तत्वाचे समर्थन आहे. मूळचे भगवत स्वरूप वासुदेव किंवा भगवान श्रीकृष्ण वसुदेव अथा नंद महाराज यांचे पुत्र म्हणून विख्यात आहेत. ते ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, यश, श्री, सौंदर्य अशा षड ऐश्वर्यांनी पूर्ण आहेत. त्या ऐश्वर्यांचा एक अंश निराकार ब्रह्माच्या रूपाने प्रकट झाला आहे आणि त्याच ऐश्वर्यांचा एक अंश परमात्म्याच्या रूपाने प्रकट झाला आहे. भगवान श्रीकृष्णांचे हे मूळ पुरुष रूप मूळ परमात्मा अभिव्यक्ती आहे. या भौतिक सृष्टीत 3 पुरुष रूपे आहेत आणि कारणोदकशायी विष्णू म्हणून ओळखले जाणारे रूप हे त्यात सर्वप्रथम आहे. गर्भोदकशायी विष्णू आणि क्षीरोदकशायी विष्णू ही दुसरी रूपे आहेत. त्यांचे ज्ञान आपण क्रमाने प्राप्त करू. कारणोदकशायी विष्णूंच्या त्वचेच्या रंध्रातून असंख्य ब्रह्मांडे निर्माण होतात आणि त्या प्रत्येक ब्रह्मांडात भगवान गर्भोदकशायी विष्णूंच्या रूपाने प्रविष्ट होतात. भगवद्गीतेत सुद्धा म्हटले आहे की प्राकृत जगताची उत्पत्ती निश्चित अशा वेळी होत असते आणि नंतर पुन्हा त्याचा ध्वंस होतो. ही उत्पत्ती आणि हा विनाश भगवंतांच्या इच्छेने होत असतो. त्याचे कारण नित्यबद्ध जीव हे आहेत. या नित्यबद्ध जीवांना स्वतंत्र व्यक्तित्वाची किंवा अहंकाराची जाणीव असते. तो अहंकार त्यांना इंद्रिय भोगाकडे वळवतो. त्याची उपलब्धी त्यांना होत नाही कारण ही त्यांची स्वाभाविक स्थिती नाही. भगवान हेच केवळ भोगता आहेत आणि इतर सर्वजण भोग्य आहेत, परंतु जीव हे नियंत्रित भोगते झाले आहेत. आपल्या स्वाभाविक स्थितीचा विसर पडल्याने नित्यबद्ध जीवांना सुख भोगण्याची तीव्र आकांक्षा असते. या भौतिक जगात जड पदार्थांचा उपभोग घेण्याची संधी बद्ध जीवांना दिली जाते आणि त्याचबरोबर आपली स्वाभाविक स्थिती कोणती आहे हे समजून घेण्याची संधी त्यांना दिली जाते. ज्यांना परमसत्याचे आकलन होते आणि जे भौतिक जगातील अनेक जन्मांनंतर वासुदेवांच्या चरण कमळांना शरण जातात, ते भाग्यशाली जीव नित्य मुक्त झालेल्या जीवांना जाऊन मिळतात. याप्रमाणे त्यांना भगवत धामात प्रवेश करण्याची अनुमती मिळते. त्यानंतर अशा भाग्यशाली जीवांना वेळोवेळी होणाऱ्या प्रकृत सृष्टीत पुन्हा येण्याची आवश्यकता नसते. परंतु ज्यांना आपली स्वाभाविक स्थिती गाठता आली नाही ते प्राकृत सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी महत्तत्वात पुन्हा विलीन होतात. जेव्हा भौतिक सृष्टीचे पुन्हा संघटन होते तेव्हा महत्तत्व पुन्हा उन्मुक्त होते. या महत्तत्वात बद्ध जीवांसहित भौतिक सृष्टीचे सर्व मूळ घटक अंतर्भूत असतात. प्रारंभी हे महत्तत्व ज्या 16 भागात विभक्त होत असते तो भाग म्हणजे 5 स्थूल भौतिक तत्वे आणि 11 कर्मेंद्रिय होत. हे महत्तत्व स्वच्छ आकाशातील मेघाप्रमाणे असते. चित आकाशात ब्रह्माचा दैदिप्यमान प्रकाश सर्वत्र पसरतो आणि मग सर्व रचना आध्यात्मिक प्रकाशात उद्दीप्त होऊन राहते. त्या विस्तीर्ण अमर्याद चित आकाशाच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यात ते महत्तत्व एकत्र होत असते. जो भाग महत्तत्वाने आच्छादिला जातो त्याला प्राकृत आकाश असे म्हटले जाते. चित आकाशाचा एक भाग ज्याला महत्तत्व किंवा प्राकृत आकाश म्हणतात तो अखिल चित आकाशाचा एक केवळ लहानसा भाग आहे. या महत्तत्वात असंख्य ब्रह्मांडे असतात. महाविष्णू म्हणून ओळखले जाणारे कारणोदकशायी विष्णू ही सर्व ब्रह्मांडे एकाच वेळी उत्पन्न करतात. प्राकृत आकाशाला तत्वयुक्त करण्याकरता ते त्यावर केवळ दृष्टिक्षेप टाकतात. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकाय चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरो दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च
नमो ओम विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्त वृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये. आणि सर्वप्रथम आपली सर्वांची माफी मागतो. मला 15 मिनिट उशीर झाला आज. खरंच माफी असावी. पुढच्या वेळेस वेळेवर येईल. सूत उवाच जगृहे पौरुषम रूपम भगवान महद आदिभिः संभूतम षोडश कलम आदौ लोक शुश्रूषया. या अध्यायाचं नाव दिलंय प्रभुपादांनी अवतारी श्रीकृष्ण. हा 3रा अध्याय सुरू झालाय. आता हा आपण जे काही आता पूर्ण वाचलं, तात्पर्य वाचलं, भाषांतर वाचलं, तुम्हाला एक अंदाज आला असेल की हे खूप टेक्निकल आहे सगळं जे आता आपण काय वाचत आहे. खूप बारीक सारीक गोष्टी, 16 मूळ तत्व, महद आदिभी महत तत्व कुठे बसलेलं आहे, हे सगळ्या गोष्टी खूप खूप टेक्निकल आहेत, क्लिष्ट आहेत. पण आता आहेत, आपण आपला अभ्यास करणं गरजेचं आहे. सॉरी. तर बऱ्याचदा भागवत वाचताना असं होतं की आपण हे गीतेमध्ये पण होतं. गीता आपण वाचायला घेतली की असं वाटतं रे खूप क्लिष्ट फिलॉसॉफी बाबा, आपल्याला समजत नाही. परवा एक फेसबुकचा रील कोणीतरी मला पाठवला होता. त्याच्यामध्ये एक ती बाई होती, ती म्हणत होती की अनेक भगवद्गीता आहेत, सध्या मार्केटमध्ये फक्त एकच गीता विकली जाते, म्हणून तुम्हाला असं वाटतं की एकच गीता आहे, असं ती म्हणाली. आणि मग म्हणली पण परंतु अरबिंदोने लिहिलेली भगवद्गीता आहे, विवेकानंदांनी लिहिलेली भगवद्गीता आहे, डॉक्टर राधाकृष्णन यांनी लिहिलेली भगवद्गीता आहे, अशा अनेक भगवद्गीता आहेत आणि तुम्हाला हवी तर तुम्ही घेऊ शकता. आणि ह्याच्यातले तुम्हाला कुठल्या पटत नसेल तर तुम्ही मूळ जी गीता प्रेस गोरखपूरची आहे ती वाचू शकता. म्हणजे ती सांगते की लोक सध्या मार्केटमध्ये जी भगवद्गीता उपलब्ध आहे ती वाचून लोक तिच्याकडे येऊन सांगतात की आम्हाला भगवद्गीता कळत नाही, आणि म्हणून मग तुम्ही ह्या बाकी सगळ्या भगवद्गीता पण वाचू शकता. मग ज्यांना भगवद्गीता जशी आहे तशी हे वाचून जर गीता कळत नसेल तर अजून कुठली वाचून कळण्याचा काय चान्स आहे हे मला कळत नाही. मला स्वतःला भगवद्गीता ही प्रभुपादांची गीता वाचल्यानंतरच कळेल. त्याच्या आधी ते गीता म्हणजे एक फक्त बाबा वर्शिपेबल आपण पूजा करण्याचं एक साहित्य आहे बाबा अनेक ह्याच्यामध्ये. आणि लहानपणी सर्व कुठल्या चित्रपटांमध्ये ते कोर्टात गेल्यानंतर त्याच्यावर हात ठेवून की मी सर्वाची काय साक्ष घेऊन सांगतो की जे काही सांगेन ते खरं सांगेन, गीतेवर हात ठेवून सांगतो. त्याच्यातही लोकांनी काहीतरी आपापले हे काढले होते. काय की एका ह्याच्यामध्ये ते नट सांगतो की मला गीता दाखवूच नका तुम्ही, कारण तो म्हणतो की गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी विध्वंस केला सगळा, मला ह्याच्यावर असा हात ठेवून हे करायचं नाही. अशा एका चित्रपटामध्ये क्लिप आहे कुठेतरी, मला कोणतरी मध्यंतरी पाठवली होती. म्हणजे इतका बेकार प्रकार आहे. आता काल आपण चैतन्य अकॅडमीमध्ये आम्ही गेलो होतो. चैतन्य, हा चैतन्य शब्द मी लहानपणापासून ऐकतोय, कारण माझी आजी होती ती ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराजांची खूप तपस पूजा वगैरे करायची. त्यामध्ये ब्रह्म चैतन्य मला हे चैतन्य प्रकार कधी काय कळलाच नाही. हे चैतन्य काय आहे, ठीक आहे ना, चैतन्य म्हणजे काय हेच कळायचं नाही. सर्वप्रथम जेव्हा प्रभुपादांचं पुस्तक वाचलं तेव्हा प्रभुपादांनी सांगितलं की चैतन्य म्हणजे एखादा व्यक्ती जर मेलेला असेल आणि एखादा व्यक्ती जिवंत असेल तर मेलेल्या व्यक्तीमध्ये आणि जिवंत व्यक्तीमध्ये काय फरक आहे?
तो आहे चैतन्य. म्हणजे काय चेतना? म्हणजे काय, एखादा माणूस मेला असेल आणि दुसरा बाजूला झोपला असेल, दोघे सारखेच दिसतात दिसायला, काही फरक जाणवत नाही. किंवा मेल्यानंतर कधी लोक म्हणतात की हा कायमचा झोपला. म्हणजे काय? म्हणजे चैतन्य निघून गेलं. म्हणजे ज्याच्यात चैतन्य असतं तो हाक मारल्यानंतर उठतो आणि म्हणतो की अरे काय झालं काय झालं काय झालं. चैतन्य असतं. त्याला चिमटा काढला की तो आ असं ओरडतो, किंवा भक्त असेल तर कृष्ण असं ओरडेल फार तर फार, किंवा एखादा माणूस आई असं ओरडेल. परंतु चैतन्य माणूस जो मेलेला असेल तर तो कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स देत नाही. जर चैतन्य असेल, थोडक्यात म्हणजे काय की चैतन्य म्हणजे मेलेल्या आणि जिवंत माणसातला फरक आहे. आणि बऱ्याचदा जे लोक आत्महत्या करतात ना, त्यांना जर विचारलं की तुम्ही आत्महत्या का करताय, हे चैतन्य तुम्ही संपवताय का, तुमच्यात आलं ना चैतन्य, तुम्ही कशाला घालवताय, ते लोक सांगतात की आम्हाला जीवनाचा कुठला मार्गच सापडला नाही, आम्हाला जीवनाचं ध्येयच सापडलं नाही, मग असं जीवन जगून तरी काय फायदा आहे. थोडक्यात म्हणजे मेलेला माणूस आणि जिवंत माणूस याच्यामध्ये फरक काय असतो की माणसाला ध्येय असतं. तेच आपलं चैतन्य आहे. बरोबर आहे. आणि ते प्रभूने सांगितलं तुमचं ध्येय काय, या मनुष्य सृष्टीचं ध्येय काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मला आठवत आहे की खूप दिवसांपूर्वी एकदा मी माझ्या ऑफिसमधल्या एका मित्राबरोबर वाद घालत होतो. म्हणजे वाद घालणं हा विषय नव्हता, पण सांगत होतो. आणि मग त्याचं रूपांतर वाद घालण्यात झालं. आणि मग परमेश्वर या विषयावर थोडी चर्चा झाली. मी मागे पण सांगितलं असेल हे उदाहरण. तर त्या माणसाने मला सांगितलं की माझा परमेश्वरावर विश्वास नाही, मी परमेश्वराला मानत नाही. त्याचं नाव होतं लक्ष्मीनारायणन त्या व्यक्तीचं. आणि मला असं आश्चर्य वाटलं की लक्ष्मी, तुला असेल लक्ष्मी म्हणायच्या ऑफिसमध्ये, की लक्ष्मी तू असं काय बोलतोस की माझा परमेश्वरावर विश्वास नाही, का असं विश्वास नाही तुझा परमेश्वरावर. तर तो मला म्हणाला की परमेश्वर हा काय म्हणतात त्याला, समीक्ष, किंवा त्या भगवान श्रीगीतेमध्ये काय म्हणतात, सर्वांना समान. म्हणजे परमेश्वर सगळ्यांना समान हे देत नाही गोष्ट. तर तुम्ही जर कोणी हे बघितलं असेल, कोणी कोणी महाअवतार नरसिंह चित्रपट बघितला, तर महाअवतार नरसिंह चित्रपटामध्ये मूळ हिरण्यकश्यपू जो वाद घालतो की मी भगवान विष्णूंना स्वीकारत नाही, त्याचं मूळ कारण तो हिरण्यकश्यपू सांगतो की परमेश्वर हा सर्वसमान नाही आहेत, ते पार्शालिटी करतात, नेपोटिझम. पार्शालिटी, परमेश्वर पार्शालिटी करतो का, कारण परमेश्वराने सर्वांना जीवदान दिलं पाहिजे, सर्वांचं पालन पोषण केलं पाहिजे, परंतु परमेश्वराने माझ्या भावाला मारलं, म्हणून परमेश्वर काय आहे, सर्वसमान नाहीये. आणि अशा परमेश्वराला परमेश्वराचा अधिकार नाही, तो सर्वसमान नाही, म्हणून मी त्याला इथनं काढून टाकणार आहे. हे हिरण्यकश्यपूचं बेसिस. म्हणजे हिरण्यकश्यपूचा जो सगळा काय बंड पुकारलाय त्याने, त्याचा आधार काय आहे की परमेश्वर सर्वसमान नाही. मग पुढे काय झालं, पुढे त्याच्याच घरामध्ये एक भक्त जन्माला आला. म्हणजे तो जो जीव जन्माला आलेला आहे तो कुठल्या कुटुंबात जन्माला आलेला आहे, असुर कुटुंबात जन्माला आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे जेनेटिकली बघायचं झालं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा सात्विकपणा किंवा हा असण्याचा काही चान्स नाही. किंबहुना तो गर्भामध्ये असताना देवतांनी तिच्या आईला किडनॅप केलं होतं. का, कारण हा एक हिरण्यकश्यपू डोक्यावर बसलाय, त्याचा मुलगा जन्माला तो किती त्रास देईल, म्हणून आईलाच किडनॅप करा. बरोबर आहे, तिला मारून टाका. आता तोच जन्माला आलाय पोरगा, आणि तो काय झालाय, तो झाला भगवंतांचा भक्त. म्हणजे आता इथे भगवंतांनी पार्शालिटी ठेवली आहे का? भगवंत म्हणतात मी सर्वांना भक्त करतो. हा, तुझ्याच घरात जन्माला पोरगा आहे, आता बघतो भक्त झालाय. म्हणजे जी पार्शालिटी तो म्हणत होता की भगवंत पार्शल आहेत, ती भगवंतांनी पार्शालिटी मोडून टाकली. पण तो स्वीकार करू शकला का? ती नाही करू शकला. त्याला त्याचा राग आला. म्हणजे जिथे भगवंतांवर
भगवंताचे उपकार मानले पाहिजेत की हो भगवंता, मला असं वाटायचं की तू पार्शल आहेस, पण तू पार्शल नाही आहेस. तू माझ्या घरात भक्त जन्माला घातलायस, तू खरोखर फार कृपाळू आहेस. असं म्हणायच्या ऐवजी तो काय म्हणला, ह्यालाच मारून टाका. हे ह्याच्या मार्गाने भगवंत माझ्या घरात शिरलाय, आता भगवंत मला मारून टाकेल ह्या माणसाच्या, त्यामुळे ह्यालाच मारून टाका. म्हणजे असुराची जी मेंटॅलिटी असते ती अशा प्रकारची असते. म्हणजे पार्शलिटी. आता मी माझ्या मित्राकडे येतो, लक्ष्मीनारायण. तर तो मला हेच सांगत होता की भगवंत हे काय आहे, हे सर्व समान नाही आहेत. म्हटलं का सर्व समान नाही आहेत? तो म्हणला माझ्या कानामध्ये काहीतरी एक प्रॉब्लेम आहे. म्हटलं बऱ्याच लोकांच्या कानात प्रॉब्लेम असतो, तर तुझा प्रॉब्लेम काय झालाय? आता तो माझ्याबरोबर काम करत होता आणि मला एक पोस्ट सिनियर होता, आणि त्या काळामध्ये त्या प्रकारचा पगार मिळणारे लोक फार कमी होते. मला तसं वाटत होतं पगार त्यावेळेला, म्हणजे मी ही गोष्ट सांगतोय 2004 नाही 2008 2009, त्यावेळेस त्या माणसाचा पगार महिन्याला 2 लाख रुपये असेल. सक्सेसफुल पर्सन. तो म्हणला, आता म्हणलं परमेश्वर तुला एवढा 2 लाख रुपये पगार देतोय परमेश्वर, तर ते त्याला की त्याचं काय हे नाहीये. पण काय की माझ्या कानात एक प्रॉब्लेम आहे. तो कानात काय प्रॉब्लेम आहे? तो म्हणतो या कानामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे मला गाडी रिव्हर्स घेता येत नाही. असं असतं काय प्रभूजी? कोणी आहेत का इकडे ENT स्पेशलिस्ट वगैरे? प्रभूजी तुम्हाला माहिती आहे असं काय? कानामध्ये काय एक प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे त्याला असं उलट जाता येत नाही मागं. आपण कशी पुढे पण जाऊ शकतो, मागे पण जाऊ शकतो, तसा तो माणूस मागे जाऊ शकत नाही. त्या कानातल्या काय ते प्रॉब्लेम असेल, मला त्यातलं जवळ फारसं ज्ञान नाही. तर तो म्हणला की त्याच्यामुळे मला गाडी घेता येत नाही, त्यामुळे मला रिक्षा करून यावं लागतं ऑफिसला. म्हणून परमेश्वर समान नाही आहेत. आता मी त्याला काय समजावं? मग मी त्याला सांगायचं प्रत्येकाला, अरे प्रत्येकाची कर्म असतात, हे असतात, कर्माचं नाही, मग हे कर्म माझ्याच वाटे काय यावं, इतरांच्या वाटेला काय जाऊ नये. याचा अर्थ परमेश्वर समान नाहीत म्हणून मी परमेश्वराला स्वीकारत नाही. अच्छा, एखाद्या माणसाला नास्तिक व्हायचं असेल तर 1000 कारण असतात, हो की नाही? तर असंच कारण होतं. आणि माझ्या मनामध्ये पण हा प्रश्न मनामध्ये फिरायला लागला की अरे खरंच या माणसाला असं का एवढं चांगल्या साऊथ इंडियन कुटुंबात जन्माला आलेला चांगला सात्विक माणूस, आई वडील ब्राह्मण आहेत सगळे, आणि हा माणूस नास्तिक का बनतोय? कारण ह्याच्या कानात आणि तो म्हणला त्यामुळे मला स्विमिंग पण करता येत नाही. तर त्याला स्विमिंग करता येत नाही आणि गाडी रिव्हर्स घेता येत नाही, म्हणून त्याचं असं म्हणणं होतं की परमेश्वर सर्वसमान नाही. आणि माझ्या मनात पण हा म्हणणं खूप हे होतं. आणि त्यावेळेला मी आपल्या युगाचा प्रभूंच्या घरी ह्या संवाद झाला असेल गुरुवारी, आणि तो माझ्या मनात तो प्रश्न रेंगाळत राहिला की अरे या माणसाला मी काय सांगू, याला मी काय उत्तर देऊन? त्याला उत्तर द्यायची वेगळी गोष्ट आहे, आधी मला तो उत्तर मिळालं पाहिजे, मला तो समाधान मिळालं पाहिजे. हे बघा, ही गोष्ट लक्षात ठेवा, कुठलाही भक्त हा तितक्याच इफेक्टिव्हली किंवा तितक्याच जोराने किंवा तितक्याच काय म्हणतात त्याला प्रभावाने प्रचार करू शकतो जितका तो स्वतः कन्व्हिन्स्ड आहे. जर त्या स्वतःच्या मनामध्ये अनेक प्रश्न असतील आणि व्यवस्थित उत्तर नसतील ना, तर तो प्रचार नाही करू शकत. आणि 2 गोष्टी आहेत, म्हणजे 3 गोष्टी आहेत ऍक्च्युली, की त्या जोरावर फक्त प्रचार होऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे त्याच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत. आता सगळ्या क्लिअर नसतील, पण जेवढ्यात त्याला त्याची साधनं करण्यापुरता जेवढ्या त्याला कल्पनांची गरज आहे तेवढ्या त्याला पूर्णपणे क्लिअर असल्या पाहिजेत. की हे असं का करतोय? मुलाने प्रश्न विचारला, बाबा तुम्ही जप का करता? तर सांगता आलं पाहिजे उत्तर. त्या मुलाला कळेल अशा भाषेत सांगता आलं पाहिजे. एक ते तुम्हाला फेमस पत्रकार आहेत भाऊ तोरसेकर म्हणून, त्यांच्याकडे तुम्ही क्लिप्स वगैरे ऐकले असाल. ते एक गोष्ट सांगतात, मला ती गोष्ट खूप आवडते, अतिशय सुंदर गोष्ट. ते म्हणतात की लहानपणी माझ्या आईने मला तिथे राहायला, तिथे लालबाग परळ मुंबईला एरिया तिथे राहायचे. तिथनं जवळ राणीचा बाग आहे, भायखळ्याला राणीचा बाग आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. त्या काळात त्या राणीच्या बागेमध्ये छोटंसं असं एक गोल असं ना, बागेत आतमध्ये गेल्यानंतर एक पॉन्ड असतं, त्याच्यात कसं कमळ उगवतं. तर लहान तो मुलं असताना आई त्याला घेऊन गेली राणीच्या बागेत फिरायला, त्याने ते पॉन्ड बघितलं, त्याच्यात कसं कमळ आलेलं होतं. त्यांनी प्रश्न विचारला की आई हे काय आहे, हे कुठलं फुल आहे? आई म्हणली कमळ आहे बेटा. अच्छा, ते कमळ, जे कमळ म्हणतात ते असं असतं ते? हा ते हेच कमळ आहे. मग अजून जवळ गेले, आईला म्हणले पण त्याच्यात लक्ष्मी दिसत नाही कुठे मला. असं का म्हणे?
आपल्या घरात तर फोटो आहे लक्ष्मीचा कमळात आलेली. ह्याच्यामध्ये मी मी इतके दिवस बघत होतो की मला ही व्यक्ती बघायची आहे, पण त्याच्याकरता मला कमळ दिसलं पाहिजे ना. आता कमळ दिसलंय, आता कमळामध्ये लक्ष्मी दिसत नाही. पण असं कसं झालं, कुठे गेली लक्ष्मी? आईने उत्तर दिलं. आई म्हणली की तुझं विचारतोस तो खूप चांगला प्रश्न आहे, याचं उत्तर मला माहित नाही बेटा, पण मी बघते, शोधते आणि मग तुला विचारून सांगते. एवढं उत्तर दिलं आईने. ते अजूनही ते त्यांच्या उत्तर लक्षात आहे आणि ते म्हणतात की या एका उत्तरामुळे मी अजूनही आस्तिक आहे. जर आईने मला असं कधी शेंडी लावली असती की लक्ष्मी निघून गेली बाहेर, लक्ष्मी साडी नेसायला गेली आहे, किंवा असं काही सांगितलं असतं, तर मला कळलं असतं की माझी आई खोटं बोलते. मला कळलं असतं माझी आई खोटं बोलते. तिने सांगितलं नाही की आता दिसत नाही तुला, तुझ्याकडे पुण्यकर्म नाही म्हणून दिसत नाहीये, भक्ताला दिसू शकते, असं काही उत्तर दिलं नाही. आई म्हणली की बेटा मला माहित नाही, मी कोणाला तरी विचारते चांगल्या सुजान माणसाला आणि सांगते तुला की लक्ष्मी कुठे आहे. तेवढं उत्तर त्या मुलाला पुरेसं होतं त्याचा आस्तिकपणा जपण्याकरता. हा, किती महत्वाची गोष्ट आहे. आता या विषयावर मी कसा आलो मला आठवत नाही, परंतु हा लक्ष्मीनारायण. तर मला असं मला विचारलं की असं ह्या वर्षाला मी काय उत्तर देऊ, म्हणजे आधी तर मला कळलं पाहिजे ना, मग मी याला काय उत्तर देऊ. आणि असा विचार करता करता मी त्या युगता प्रभूंच्या कडे गेलो आणि तिथे टेबलावर नेहमी जाऊ देवाच्या गावाची कॉपी ठेवलेली असायची, बॅक टू गॉडेड मॅगझिन. हा, आणि जेवता जेवता मला सवय होती की ते बॅक टू गॉडेड मॅगझिन वाचायचं, कारण मी रात्री यायचो तिथे कोणीच नसायचं मला माझ्याशी बोलायला वगैरे. तो एक रोशन नावाचा त्यांचा नोकर आहे, तो मला जेवायला वाढायचा आणि तो निघून जायचा झोपायला. मग मी जेवता जेवता एकटा बसलेला असायचो टेबलावर. ते मासिक असं, मासिकचं पहिलं पान उघडलं. तुम्हाला सगळ्यांना माहिती, जे कोणी बॅक टू गॉडेड वाचतात त्याच्यात पहिला लेख नेहमी प्रभुपादांचा आर्टिकल असतं. हा, पहिल्या लेखाचं पहिलं वाक्य. हा, म्हणजे किती भगवान श्रीकृष्ण कधी कधी रेसिप्रोकेट करतात आपल्याला. असं उचललं पान, पहिल्या लेखाचं पहिलं वाक्य प्रभुपाद म्हणतात की मनुष्य जीवन हे केवळ आत्मसाक्षात्कारासाठी आहे. मनुष्य देह हा केवळ आत्मसाक्षात्कारासाठी आहे. मला उत्तर मिळालं. मनुष्य देह स्विमिंग करण्याकरता नाहीये, गाडी रिव्हर्स घेण्याकरता नाहीये, मागं चालण्याकरताही नाहीये. मनुष्य देह आत्मसाक्षात्कार करण्याकरता आहे. म्हणजे एखादा माणूस, परवा माझी पत्नी मला सांगत होती की एक बलराम शक्ती प्रभू म्हणून आपले एक डिवोटी आहेत, ते लेक्चर्स घेतात ऑनलाईन. आता अनेक लेक्चर्स लोक त्यांचे लेक्चर्स ऐकतात. तिथे अशा एक महिला त्या लेक्चरला येतात, एक माताजी येतात, ज्या महिला अंध लोकांची सेवा करतात. त्या अंध लोकांना ते भगवत श्रीकृष्णाबद्दल सांगतात माहिती आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. असं कसं होऊ शकेल? आता आपण तर भगवान जगन्नाथांना बघतोय, त्यांचं रूप आपण बघितलंय, आणि हे जन्मापासून अंध आहेत. म्हणजे ह्यांनी कधीच भगवंतांची मूर्ती बघितलेली नाही ह्या जन्मात तरी. त्यांना माहितीच नाही का भगवंतांची मूर्ती, त्रिभंग ललित मूर्ती, चेहरा हसणारा, फुलं, हे त्यांना माहितच नाहीये. त्यांनी कधी बघितलंच नाही. आपण म्हणतो जगन्नाथाचे मोठे डोळे असतात, मग ते असे दिसतात दिसायला हे, पण ह्यांना हे माहितच. तुम्ही विचार करा, त्यांनी काहीच बघितलं नाहीये आणि त्यांना भगवान श्रीकृष्णांचं वर्णन ऐकून डोळ्यातनं पाणी येतं. असं कसं असू शकेल? कारण मनुष्य देह बनलेला आहे आत्मसाक्षात्कारासाठीच. जरी डोळे नसतील, तोंड नसेल, नाक नसेल, हातपाय नसतील, तरी पण आत्मसाक्षात्कार करता येतोच. बघा काय म्हणजे किती पॉवर आहे. मध्यंतरी माझं एक हे सांगत होते मित्र, त्यांच्या प्रवचनात सांगत होते, भागवतांचं त्यांनी प्रवचन दिलं. इतका सुंदर पॉईंट, मला तो फार आवडला पॉईंट. म्हणजे त्याच्यानंतर दिलेलं असं माझं एखादंच भागवतम असेल मी तो पॉईंट सांगितला नसेल. इतका तो मला पॉईंट आवडला. त्यांनी सांगितलं की जेव्हा ब्रह्मदेवांनी भगवान श्रीकृष्णांना आदान प्रदान करताना बघितलं आपल्या गोपांबरोबर, ही गोष्ट वंशीवटला घडली बरं का. मी एकदा वृंदावनमध्ये गेलो असताना वंशीवटमध्ये मला त्या पुजारीने सांगितलं की ही जी गोष्ट घडली आहे, आणि त्या वंशीवट पासून जवळच तो वृक्ष आहे ज्याच्यावर ते खेळायचे जाऊन, त्याचं काय नाव आहे, भंडीरवट.
हा भंडीरवट हा तिथनं फारसा लांब नाहीये. तर भंडीरवटावर सगळे गोप जाऊन खेळायचे झाडांवर वगैरे पूर्ण. तो भंडीरवट एवढा मोठा होता की त्याच्या फांद्या पूर्ण यमुना नदी क्रॉस करून पलीकडे जायच्या. आणि त्याच्यावरनं ही मुलं अशी लोंगाळत 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 यमुना नदी क्रॉस करायचे. म्हणजे आपण स्पायडरमॅनला बघतो कार्टून मध्ये असा ते पण भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे पूर्वी. जे काही ते भगवान श्रीकृष्णांनी केलेलं आहे आयुष्यामध्ये. हा, तर असे खेळायचे आणि ते तिथे वंशी वाटला येऊन मग ते भूक लागली होती आणि भूक लागल्यानंतर मग जेवायचं. आणि मग त्या ठिकाणी ते कोणीतरी एक त्यांचा मित्र, काही जण म्हणतात की तो मधुमंगल होता म्हणून, ज्याने काहीतरी ताक आणलं होतं. कारण घरात काही अवेलेबल नव्हतं ताक वगैरे. तर ताक आणलं होतं आणि ते ताकही जुनं होतं. आणि मग ते ताक त्यांनी प्यायलं आणि मग भगवंत म्हणणारे मला पण प्यायचंय. पण त्यांनी ते पिऊन टाकलं कारण द्यायचं नव्हतं जुनं जुनं ताक भगवंतांना. मग ते म्हणून त्याच्या तोंडात असं मारून जे ताक उडलं ते भगवंतांनी प्यायलं. आता ही किती अतिशय बालिश अशी एक क्रिया आहे. जेव्हा ब्रह्मदेवांनी हे बघितलं तेव्हा ब्रह्मदेव काय म्हणले, अरे असं काय भगवंत असू शकतो. म्हणजे भगवंतांना अशी एखादी सामान्य क्रिया बघताना ब्रह्मदेवाला काय वाटलं की हे काय सामान्य माणूस आहे, हा काय परमेश्वर आहे. मग जेव्हा गोवर्धन लिलेच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण नंद महाराजांना सांगत होते की अरे तुम्ही कशाला इंद्रदेवाची पूजा करताय, ते पण कर्मसिद्धांताने बांधलेले आहेत. जर तुमची कर्म चांगली असतील, जर तुमचं पुण्य चांगलं असेल तर पाऊस पडणार. तुम्ही कशाला इंद्राची पूजा करताय. त्याच्यावर इंद्रदेव काय म्हणतात, इंद्रदेव म्हणतात की हा काय बालिश पोरगा आहे. आणि हे वृंदावनचे लोक या बालिश बडबड करणाऱ्या मुलाचं ऐकतात तर त्यांना मी धडा दाखवतो. तर माझे मित्र सांगत होते की जेव्हा देवता भगवान श्रीकृष्णांना एखादी ऑर्डिनरी गोष्ट करताना बघतात, सर्वसामान्य गोष्ट करताना बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं की हा सर्वसामान्य आहे. परंतु जेव्हा माणसं भगवंतांना सर्वसामान्य गोष्ट करताना बघतात तेव्हा त्यांच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतं. आपलं असं वाटतं परमेश्वर किती दयाळू आहे, असं उष्ट खाल्लं परमेश्वराने. हा, किती रामचंद्र दयाळू आहेत. अरे शबरीची उष्टी बोरं खाऊन बघितली, किती दयाळू आहेत. हा, किंवा जो तो ब्राह्मण साऊथ इंडिया मधला, त्याला चैतन्य महाप्रभू म्हणले की तू खरा ब्राह्मण आहेस. त्याने गीता बघितली आणि तो म्हणला जसं मी गीता बघतो माझ्या डोळ्यासमोर चित्र येतं परमेश्वराचं. काय तर परमेश्वर आपल्या भक्तासाठी सारथी झालाय म्हणून. आणि हे बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणी येतं. म्हणजे जेव्हा परमेश्वर एखादी कॉमन गोष्ट करतात ते बघून माणसांना काय होतं, परमेश्वराबद्दलचं प्रेम वाटतं. देवताला काय वाटतं, हे काय सर्वसामान्य गोष्ट करतोय. आता तुम्हाला कळेल की मनुष्य देह सर्व आत्मशास्त्रासाठी का बनलाय. माणसाने असं म्हणणार हे काय सर्वसामान्य काम करतो, ड्रायव्हर सारखं काम करतोय. तुम्ही कृष्ण पुस्तक वाचा. कृष्ण पुस्तकामध्ये वर्णन आहे की जेव्हा राजसूय यज्ञ चालला होता आणि राजसूय यज्ञाच्या वेळेला वेगवेगळ्या मोठे मोठे राजे येत होते आणि प्रभुपाद त्याच्यात सांगतात की कृष्णा वॉज द सायनोजर ऑफ एव्हरीवन्स आईज. म्हणजे राजसूय यज्ञामध्ये लोक लांब लांब काय होते हे बघायला की इथे भगवान श्रीकृष्ण असणार आहेत, त्या निमित्ताने मला कृष्णांना बघायला मिळेल. ह्या उद्देशाने लांब लांब वरनं राजे येत होते आणि भगवंतांनी सर्वांना वेगवेगळी कामं देऊन टाकली होती. अर्जुनाला सांगितलं होतं की तू म्हाताऱ्या माणसांची काळजी घे. हे सर्वात कठीण काम असतं बरं का. म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणं हे सर्वात कठीण काम असतं. तुमच्यापैकी बरसाना ऐकायला कोण कोण जातात तुम्हाला माहिती असेल प्रभूची. ते म्हातारे लोक असतात ते ब्रजवासी म्हातारे ते वेगळेच असतात एकदम लोक. त्यांना सांभाळणे, त्यांची काळजी घेणे. एखादा माणूस मध्ये तुटतो रात्री, चाललो मी इथं काय तुमच्या घरात, तुमच्या डोळ्या ऑपरेशन झाले ते थांबा बसा तिथे. त्यांना खूप पेशंटली हे करायला लागतं. मला आठवतं एकदा ना मी नेहमी बरसाना आय कॅम्पला जातो ना, तेव्हा मी प्रचार करण्याकरता जातो. म्हणजे बरसाना आय कॅम्प आहे सगळ्यांनी असा प्रचार असतो 4 दिवस. तुम्हाला माहित नसेल पण आमची एक 16 लोकांची टीम आहे, 16 ते 20 लोक. आम्ही
जवळपास 80 ते 90 गावं कव्हर करतो 2 दिवसामध्ये. आणि त्या गावात सगळीकडे प्रचार करतो की आता आय कॅम्प आहे, आय कॅम्प आहे. तर हे काम सोपं असतं करायला. यात काय थोडंसं म्हाताऱ्या माणसांची काळजी घ्यायची वगैरे असं काय नसतं. एकदा मला सांगितलं त्यांनी की हे तुम्हाला आय कॅम्पचं काम आय कॅम्प करा येऊन, आणि ही काळजी घेऊ नका. अरे प्रभूजी, तुम्ही कधी आला तिकडे? हरी बोल. आता दिसले मला. हरी बोल, हरी बोल. तर आय कॅम्पची काळजी घ्या. आणि मी म्हटलं, अरे म्हाताऱ्या लोकांची काळजी घेणं मला काय जमणार नाही. आणि मी प्रार्थना करत होतो, म्हणजे मी प्रे करत होतो की मला हे जमणार नाही करायला, आणि माझ्याकडनं कुठल्या ब्रजवासीचा जर अपराध झाला तर माझं काही खरं नाही. आणि मी प्रार्थना करत होतो भगवंतांना की भगवंत, तुम्हाला दिलंयच हे काम, मला काही जमणार नाही. आणि काय करणी असते भगवंतांची बघा. मी पोचलो बरसानामध्ये आणि मला डोळे आले, त्यामुळे मी कोणाची सेवा करू शकलो नाही. आणि माझी सेवा 2-3 जण करत होते कारण मला डोळे आले होते. तर खरंय, ते खरंय. जर तुम्हाला जमत नसेल तर करू नका. म्हणून सर्व पांडव आणि कौरवांमध्ये एक माणूस निवडला जो म्हाताऱ्या माणसांची सेवा करू शकेल. तो कोण आहे? अर्जुन. फार कठीण गोष्ट आहे. अर्जुनासारखं तुमचं कॅरेक्टर पाहिजे म्हाताऱ्या माणसांची सेवा करायची असेल तर, नाही तर नाही करू शकत. अर्जुन पाहिजे. भीम पण नाही चालणार, युधिष्ठिर पण नाही चालणार. अर्जुन पाहिजे. फ्लेक्झिबल, ऍडजस्टेबल, हंबल असा अर्जुन पाहिजे. आणि कर्तृत्ववान. हे सगळे गुण असतील तर म्हाताऱ्या माणसांची सेवा करू शकतो. तर अर्जुन त्याला म्हाताऱ्या माणसांची सेवा करायला दिली होती. आणि कर्णाला सांगितलं सगळ्यांना गिफ्ट दे, कारण तो दानशूर होता. आणि दुर्योधनाला सांगितलं तू गिफ्ट मोज. कोणाला किती गिफ्ट दिले मोजायचं काम दुर्योधनाला दिलं होतं. त्याच्याचा जो मत्सर तो वाढतच चालला पूर्ण. अरे एवढे गिफ्ट आले, एवढे गिफ्ट आले, एवढे गिफ्ट आले, अरे अरे. त्याचा मत्सर वाढत गेला बिचाऱ्याचा. बरोबर भगवंतांनी सगळ्यांना कामं देऊन ठेवली होती, वेगवेगळी. भीमाला सांगतो तू स्वयंपाकघरात जा, ते काम कर. आणि स्वतः काय काम करायचं? स्वतः काय करायचं? तर स्वतः सगळ्या लोकांचे पाय धुवायचे. आता तुम्ही विचार करा, हा राजा कुठनं मैलावरनं दूर वरनं आलाय. तसं ते काल गाण्यामध्ये होता, आलो दुरून रंगून डोंगर येंगून. तसं ते कुठनं लांबनं डोंगर येंगून दुरून येणार ते लोक. आणि आल्यानंतर बघतात काय? बघायला कोणाला आले? भगवान श्रीकृष्णाला. मग तुम्ही विचार करा, तुम्ही इथनं लांब लांब राधा गोपीनाथ मंदिरात, बारामतीवरनं राधा गोपीनाथ मंदिरामध्ये गेलात आणि शिवस्थळला खाली स्वतः गोपीनाथ उभा आहे. कसं वाटेल तुम्हाला? तुमच्या डोळ्यात पाणी येईल की नाही? येईल की नाही? पण देवतांना नाही असं वाटत. देवतांना वाटतंय नॉर्मल आहे, हे काय वेड्यार शिवस्थळला उभा राहिलाय. म्हणून मनुष्य देह आत्मसाक्षात्कार करताय. तुम्ही विचार करा, तुम्ही किती भाग्यवान आहात. लोकांना वाटतं अरे पण स्वर्गात जावं, मजा करावी. तुम्ही मजा नाही करणार. तुम्ही म्हणाल की हे काय भगवंत येड्यासारखं वागतात. हे काय नॉर्मल माणसासारखं वागतायत तुम्ही, असं तुमच्या मनात विचार आहे. तुम्हाला असं मोठं काहीतरी जबरदस्त डोंगर उचलणे, आग गिळंकृत करणे, सापाचं तोंड फाडून बाहेर येणे, असं काहीतरी हा मग भगवंत हो ग्रेट. पण भगवंतांच्या सर्वसाधारण गोष्टींवर तुमच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न येणं हे फक्त मनुष्य जीवनातच होतं. आणि म्हणून मनुष्य जीवन हे आत्मसाक्षात्काराकरता झालेलं आहे. हे वाक्य वाचल्यानंतर मला पटलं, हे प्रश्नाचं उत्तर आहे. हे या प्रश्नाचं उत्तर. तुम्ही कशाला वाईट वाटून घेता की माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही, माझ्याकडे ते नाही. तुमच्याकडे एवढी मोठी ऍसेट आहे. म्हणून प्रभुपाद काय म्हणले होते? प्रभुपाद जेव्हा इंग्लंडमध्ये गेले आणि त्यांना एखाद्या माणसाने खोचकपणे प्रश्न विचारला, पत्रकारांनी, की तुम्ही कशाला आलाय बाहेर इथे लंडनमध्ये? अजूनही तुम्ही जर इंग्लंडमध्ये गेलात आणि अमेरिकेमध्ये गेलात तर त्या लोकांना असं वाटतं की आमच्याकडे पैसा आहे, आमच्याकडे संपत्ती आहे, आमच्याकडे भरपूर समृद्धी आहे, आणि ह्या लोकांकडे हे नाहीये, आणि ते घेण्याकरता हे लोक इथे तर आमचे जॉब घेतात. अजूनही आज अमेरिकेमध्ये 40 ते 50% लोकांना जातीवादावर भेदभाव त्यांना सफर करावा लागतो, त्यांना तो सहन करावा लागतो. का? कारण त्या लोकांना वाटतं की आमच्याकडे सगळे, तुम्ही कशाला आमच्याकडे येऊन आमचे जॉब्स घेऊन चाललाय, आमची संपत्ती घेऊन चाललाय. तर प्रभुपादांना खोचकपणे प्रश्न विचारला की तुम्ही कशाला आलाय लंडनमध्ये?
इथले पैसे गोळा करणार आहे का? प्रभुपाद म्हणले, अहो तुम्ही लोक भारतात इतके वर्ष राज्य केलंय, 250 वर्ष राज्य केलंय, एवढं सगळं लुटलं भारताला, पण एक गोष्ट घेऊन विसरला हो तुम्ही, ती द्यायला आलोय मी. की हे जे तुम्हाला मनुष्य देह मिळालाय, त्या देहावर जे तुम्ही आत्मसाक्षात्कार करू शकता तेच विसरून गेला तुम्ही घ्यायचं. ती भारताची वेल्थ आहे, हा ते भारताचं मूळ आहे, तेच तुम्ही विसरून गेला. तुम्हाला द्यायला आलो. तो माणूस बोलू शकला नाही, काही निरुत्तर झाला है ना. तर आपल्याला हे कळलं पाहिजे. आता हे आपण अवतारी श्रीकृष्ण ह्याच्यामध्ये आपण शिरतोय पूर्ण. ह्यामध्ये इथं सुरुवात केली आहे. आता 9 वाजले, किती वेळ अजून आपल्याकडे बोला? अजून एक 5-10 मिनिटं तरी. तर ह्या ठिकाणी आता सुरुवात करतात इकडे भगवान श्रीकृष्ण आणि सांगतायत की ही भौतिक प्रकृती कशी निर्माण झाली. आणि आपण जेव्हा शास्त्र वाचतो ना, तेव्हा कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे लीला वगैरे वाचायला मजा येते, त्या लीलांचा अर्थ वाचायला मजा येतो. पण जेव्हा अशा क्लिष्ट गोष्टी येतात ना, हे महत्त्व आणि ते 16 मूळ, असं वाटतंय काय याचा माझ्याशी काय संबंध, तुमच्याशी काय संबंध आहे मी सांगतो. खूप छान आहे. सर्वप्रथम ह्याच्यामध्ये प्रभुपाद सांगतात की सृष्टीचं हे निर्माण करण्याकरता, आता तुम्हाला काही गोष्टी वाचून दाखवतो, तुम्हाला हे एखाद्या वेळेस वाचल्यानंतर मराठी कळलं नसेल आणि मलाही कळलं नव्हतं, म्हणून मी मुद्दामून इंग्लिश काढून वाचलं की ते काय आहे प्रभुपादांचं. मग मला या गोष्टींचा अर्थ कळला. तर इथे म्हणजे प्रभुपादांनी हे बघा इथे काय सांगतात, एक तर भगवान श्रीकृष्ण हे षडैश्वर्य पूर्ण आहेत. त्यांचा एक अंश आहे तो परमात्मा आहे. ठीक आहे, म्हणजे तो आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये आहे परमात्मा, आपल्याला माहिती आहे, तो एक अंश आहे. आता ह्या ठिकाणी म्हणतात की भगवान श्रीकृष्णांचे हे मूळ पुरुष रूप हे परमात्मा अभिव्यक्ती आहे. थोडक्यात म्हणजे विश्वरूप जे आपण म्हणतो भगवंतांचं, हे विश्वरूप हे परमात्माचंच एक स्वरूप आहे. हा परमात्माच तो तिथे प्रकट झालाय समोर विश्वरूप म्हणून. आता तो कशा करता प्रकट झालाय, आणि मग पुढे प्रभुपाद म्हणतात की ठीक आहे, भौतिक सृष्टीमध्ये कारणोदक्षाई विष्णू आहे, गर्भोदक्षाई विष्णू आहे आणि क्षीरोदक्षाई विष्णू आहे. हे क्षीरोदक्षाई विष्णू जे आहेत ना, तेच आपल्या परमात्मा रूपामध्ये प्रकट होतात. परंतु ह्या पृथ्वीचं म्हणजे या पूर्ण सृष्टीचं निर्माण करण्यापूर्वी ते स्वतः विश्वरूपाच्या याच्यामध्ये प्रकट होतात आणि त्यांच्याच बरोबर ही 16 तत्व पण निर्माण होतात. आता ही 16 तत्व म्हणजे काय, तर 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन, ही 16 तत्व आहेत. ही पण त्या परमात्म्याच्या त्या विश्वरूपाच्या बरोबर ती 16 तत्व सुद्धा प्रकट झालीत. याचा अर्थ काय, याचा अर्थ असा की तुमच्यामध्ये ही 16 तत्व आहेत. प्रत्येकामध्ये आपल्यात 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 1 मन आहे. हे आपल्या सर्वांमध्ये आहे. पण ते आपल्या सर्वांमध्ये का आहे, कारण ते हे सगळं जग निर्माण होण्यापूर्वी ते या पूर्ण सृष्टीमध्ये पण निर्माण झालंय. म्हणजे बायबलमध्ये आपण जे वाचतो की मॅन इज मेड इन द इमेज ऑफ गॉड, की मनुष्य हा परमेश्वराच्या प्रतिकृतीत निर्माण झालेला आहे, असं बायबलमध्ये एक तत्व आहे. परंतु भागवतामध्ये ते स्पष्ट करून सांगितलंय की तोच परमेश्वर स्वतः पहिल्यांदा विश्वरूपात प्रकट होतो. त्या विश्वरूपाची पण 11 इंद्रिय, 11 त्याची पण 5 कर्मेंद्रिय, त्याची पण 5 ज्ञानेंद्रिय आहेत, त्याचं पण मन आहे. आणि पुढे भागवतात तुम्हाला कळेल की विश्वरूपाचं मन काय आहे, विश्वरूपाचं हात काय आहेत, विश्वरूपाचं प्रजनन अवयव, हे सगळंच वर्णन केलेलं आहे भागवतामध्ये. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येण्यापूर्वी परमेश्वरा स्वतः त्या गोष्टी निर्माण करून घेतो आणि मग त्या गोष्टी, जसं आपण एखादी बिल्डिंग बांधताना त्याचा आधी मॅप काढतो की नाही, त्याचा लेआउट काढतो, आर्किटेक्चर ड्रॉइंग काढतो, डायरेक्ट बांधायला सुरुवात केली असं होतं का कधी? नाही, असं कधीच होत नाही. कुठलेही हे करण्याकरता त्याचं चित्र काढलं जातं आधी की हे असं आहे, असं आहे. तुम्हाला वाटेल की ही नवीन पद्धत आहे, इंग्रजांनी सुरू केली, आपण अजिबात नाही. आपल्यामध्ये सुद्धा प्रतिकृती केल्या जायच्या, जुन्या तुम्हाला सापडतील इतिहासामध्ये, प्रतिकृती सापडतात, आलेख सापडतात, अनेक गोष्टी सापडतात, बारीक सारीक यंत्र. त्याच्या आपल्या मनात यंत्र म्हणतात बघा, यंत्र.
की हे यंत्र येते ते यंत्र म्हणजे तो एक ऍक्च्युली एक आलेख असतो, एक आर्किटेक्चरल ड्रॉइंग असतं, आपल्याला कळत नाही ते. त्याच्यात खोली असते, त्याच्यामध्ये उंचाई असते, सगळं असतं त्याच्यामध्ये. त्याला आपण आपलं यंत्र म्हणून एक काहीतरी मांत्रिक तांत्रिक असं करून, पण ते आर्किटेक्चरल ड्रॉइंग असतं. तर प्रतिकृती करायची आणि मग प्रतिकृतीनंतर मग ऍक्च्युअल निर्माण करायचं. इथं त्याचं सेटिंग तयार होत आहे कम्प्लीट. स्वतः परमात्मा एक्सपांड होत आहेत, ते अवतार घेत आहेत. आणि हा सगळा उपद्व्याप करायचा कशा करता, कशाला करायचा हा सगळा उपद्व्याप, की आपण हे इथे त्याच्यात सांगितलंय बघा, इथे इथे प्रभुपाद सांगतात. ही उत्पत्ती आणि हा विनाश भगवंतांच्या इच्छेने होत असतो आणि याचे कारण आहेत नित्यबद्ध जीव. म्हणजे असा जीव ज्याने परमेश्वराला पूर्ण सोडून दिलंय, परमेश्वराशी काही देणं घेणं नाही, अशा लोकांचं पण व्यवस्थित पालन पोषण व्हावं, त्याकरता एक पूर्ण सृष्टी निर्माण करायची. त्या सृष्टीत त्याला अशी पूर्ण फॅसिलिटी द्यायची की तू आता इथे एन्जॉय कर, आता तू इथे स्वतः परमेश्वर होऊ शकतोस, मोठा होऊ शकतोस, आता मजा कर. एवढं सगळं करायचं, इतकं दयाळू कोणी असू शकेल का? एक मध्यंतरी आमच्या इथे नाशिकमध्ये कुठे एक मारुतीराम प्रभू म्हणून एक प्रभूजींचं एक लेक्चर, ते मला कोणीतरी पाठवलं होतं. आता कधी कधी माझ्याकडे थोडासा वेळ असतो, म्हणून मला काय करायचं म्हणते लेक्चर, ते पूर्ण लेक्चर ऐकलं. आणि मला एक गोष्ट माहिती आहे की जर तुम्हाला खरोखर ऐकायचं असेल ना, तर तुम्हाला जे ऐकण्याची गरज आहे ना, ते तुम्हाला परमेश्वर पुरवतो बरोबर. तुमच्याकडे फक्त ऐकण्याची इच्छा असली पाहिजे. तसं ते मला आर्टिकलचं ते वाक्य सापडलं की आत्मसाक्षात्कार करता जेव्हा तुमच्या मनात जी इच्छा आहे, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, तर परमेश्वर तुम्हाला बरोबर ते ऐकवतो जे तुम्हाला ऐकायची गरज आहे. आणि त्या मारुतीला पण छान सुंदर लेक्चर आहे. लेक्चरच्या शेवटी त्यांनी एक खूप छान गोष्ट सांगितली, मला ती गोष्ट फार आवडली. मी पूर्वी पण ऐकली होती ही गोष्ट, पण का कोण असतो की तेव्हा त्या क्षणी त्यांच्याकडनं ऐकून एक असं हृदयामध्ये घर करतो म्हणतात तसं घर झालं. त्याच्यामध्ये ही गोष्ट सांगितली की एखादा जीव हा त्याने परमेश्वराला सोडून दिलाय, पण त्याच्याकरता पण परमेश्वर इतकी काळजी घेतोय, त्याचं पालन पोषण व्यवस्थित व्हावं, सगळं व्यवस्थित व्हावं, आणि त्याचबरोबर त्याला परमेश्वराचं ज्ञान मिळावं ह्याची पण सोय केलेली आहे, होय की नाही? आणि त्याकरता कोण येत आहे? त्याकरता हे मोठे मोठे संत महात्मे येतात. आणि मागे आपण माझ्या मते ते राधानाथ स्वामी महाराजांचं एक लेक्चरचं तुम्ही मला सांगितलं होतं बारामती, त्याच्यामध्ये पण आपण हा मुद्दा घेतला होता की आपल्याला असं वाटतं की अरे या संत महात्म्याने आपल्याकडे बघावं आणि हसावं, स्माईल करावं, त्याने आपल्याला मिठी मारावी, पण याकरता परमेश्वर त्यांना पाठवत नाही जमिनीवर. परमेश्वर तुमचे कान उघडणी करण्याकरता त्यांना पाठवतो, आणि तुम्हाला हे सांगण्याकरता पाठवतो की त्यांना शरण जा. म्हणून कोणीतरी राधानाथ महाराजांना विचारलं होतं की 75व्या वाढदिवसानिमित्त तुमच्या आम्हाला काय शिक्षा आहे, म्हणजे काय इन्स्ट्रक्शन्स आहेत, शिकवणी आहेत. तर महाराज म्हणले तुम्ही आपल्या साधनेमध्ये खोलात जायचा प्रयत्न करा, 4 नियमांचं प्रामाणिकपणे पालन करा, भक्तांमध्ये एकजुटीने राहा, भक्तांची सेवा करा. आणि मग नंतर महाराज म्हणतात की तुम्ही मला 25व्या वाढदिवसावर विचारा किंवा 50व्या किंवा 75व्या किंवा 100व्या, मी तुम्हाला हेच सांगेन, याच्यात काही फरक नसणार आहे. मी तुम्हाला काही नवीन सांगत नाहीये, मी तुम्हाला हेच सांगणार आहे. तुम्हाला ऐकायला आवडो किंवा तुम्हाला ऐकायला न आवडो, पण मी तुम्हाला हेच सांगणार आहे ना. ते आजकाल लोक, त्याकडे फोन नाही, आता फोन बॅकेत केलाय, ते AI चे ऍप्स येतात बघा. तुम्हाला माहितीये आजच्या जगामध्ये त्यांनी काय भयंकर आकडेवारी सांगितली होती. पूर्ण जगाच्या लोकसंख्येच्या 4% लोक हे आत्महत्या करण्यापूर्वी AI बरोबर गप्पा मारतात आणि AI ला विचारतात की मला असं होतंय, मला तसं होतंय, आता मी काय करू. आणि त्याच्यातले 2% लोक हे AIचं ऐकून शेवटी आत्महत्या करतात. त्यांनी ज्याला असं का होतं, तुम्ही कधी AI वाला एखादा प्रश्न विचारा, तो AI तुम्हाला सांगतो व्हेरी नाईस क्वेश्चन, यू हॅव टोल्ड अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. कारण AI अशा प्रकारे डिझाईन केलंय जे तुमची एंगेजमेंट वाढवेल, कारण त्यांना शेवटी खपवायचं ना त्यांचा प्रॉडक्ट.
म्हणजे त्यांनी प्रॉडक्ट अशा प्रकारे केला तयार की तुम्हाला किती त्याच्याबरोबर गप्पा माराशा वाटतायत, तुम्हाला किती त्याला चांगलं वाटतंय. हा, आजकाल अधिकाधिक एकलकोंडी लोक ही एआयशी गप्पा मारतात. का? कारण एआय त्यांना जे हवं असतं ते सांगतो, त्याची त्यांना गरज असते ते सांगत नाही. तर गुरु काय आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल नाही की माझ्याकडे बघून हसावं, मला बघून किती छान, तुम्ही किती चांगले आहात, तुम्ही किती हे करताय, हे काम गुरुचं नाही. गुरु तुम्हाला सांगणार की तुम्हाला गरज कसली आहे. मग त्याने तुम्हाला हृदयाला चीर पडो किंवा तुम्हाला आनंद हो, गुरु तुम्हाला तेच सांगणार. एकदा एक भक्त होते, प्रभुपादांकडे गेले आणि म्हणाले की प्रभुपाद, आय एम द मोस्ट फॉलन, मी सर्वात पतित आहे. प्रभुपाद म्हणले यू आर मोस्ट नथिंग, यू आर सिम्पली इनसिग्निफिकंट. आता कोणाला आवडेल असं ऐकायला? एआय असं कधी म्हणणार नाही बरं का. एआय म्हणलं की तुम्ही किती चांगले आहात की तुम्ही एवढे फॉलन आहात, तुम्ही असे पहिलेच आहात की जे मला असं भेटलं की तुम्ही फॉलन आहात असं म्हणताय. किती चांगला विचार आहे, कारण तो तुमची एंगेजमेंट वाढवेल. गुरु काय तुमची एंगेजमेंट वाढवण्याकरता नाहीये. गुरु तुम्हाला घात घालणार डोक्यावर, हे तुम्हाला ह्याची गरज आहे हे शिका. परवा मी एक गौर गोविंद महाराजांचं लेक्चर ऐकत होतो. एक छोटी ऑडिओ क्लिप होती आणि त्या लेक्चरमध्ये असं म्हणतात की पशुपाखी झोरे पाषाणा विदरे शुनी जार गुणगाथा. गौर निताई इतके दयाळू आहेत की केवळ त्यांची कथा ऐकल्याने तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. मग एका भक्ताला म्हणतात आता तू म्हण गौर निताय, मग तो म्हणतो कोण जाय, आलं का डोळ्यामध्ये पाणी? नाही आलं. आणि मनशी काठी येतं, ते काठी ते डोक्यावर मारतात अशी अशी लेक्चरमध्ये. म्हटलं बाप रे, हा काय प्रकार आहे. नशीब राजाराम महाराज असं काय करत नाहीत असं मला वाटलं एक मिनिट, किंवा लोकनाथ महाराज असं काय करत नाहीत, किंवा अजूनही कोणी महाराज डोक्यात काठी. जुनं लेक्चर आहे गौर गोविंद महाराजांचं. मला वाटलं बाप रे. तेव्हा मला कळलं की गुरु हा काय तुमच्याकरता एंगेजमेंट आणि एंटरटेनमेंट वाढवण्याकरता प्रकार नाही. तुम्हाला ज्याची गरज आहे ते गुरु सांगणार. आणि ते तुम्हाला कळत. कुठल्या विषयावर तुम्ही भरकटलो होतो इकडे तिकडे, जाऊ दे आता आपण. त्याकरता भगवंत म्हणजे भगवंत सोय करतात की तुम्हाला स्वतःहून एन्जॉय पण करता येईल आणि त्याचबरोबर तुम्हाला प्युरिफिकेशन पण करता येईल. त्याकरता गुरु पाठवतात. आता तुम्हाला आजकाल एक ते एप्स्टीन फाईल्स नावाचं प्रकरण वाचलं का तुम्ही? कानावर आलंय तुमच्या कोणाच्या? आता हा जेफ्री एप्स्टीन नावाचा माणूस होता, अतिशय सक्सेसफुल माणूस, अतिशय सक्सेसफुल माणूस, गणितामध्ये अतिशय तज्ज्ञ, आकडेवारी नुसती डोक्यामध्ये पाठ असणारा. हा माणूस ऑब्व्हियसली न्यूयॉर्कमध्ये वॉल स्ट्रीटमध्ये कामाला गेला. तिथे मोठ्या या इन्व्हेस्टमेंट बँक्समध्ये त्याने काम सुरू केलं, फेमस झाला, श्रीमंत झाला. परंतु मनामध्ये इच्छा काय? तर तरुण मुलींबरोबर सहवास करायचा. आता तो असेल 35-40 वर्षाचा, पण त्याला लागायच्या तरुण मुली. म्हणून मग तो तिथल्या जवळपासच्या त्या स्पामध्ये वगैरे जायचा, तिथे मग अशा मुलींना हे करायचा. एवढं करून पण त्याची संपली नाही इच्छा. आणि मग पुढे ते चालत गेलं, प्रकरण चालत गेलं. त्याच्यानंतर त्याला एका कुठल्या तरी मुलींनी त्याच्यावर केस केली, त्याला अटक झाली. ती अटक होऊन त्याच्यानंतर तो परत सुटला पैसे चालवून, तरी पण त्याचे प्रकार पुढे चालूच राहिले. प्रभुपाद सांगतात ना इकडे तात्पर्य की मुळात जीवाची जी इच्छा आहे ती आहे की परमेश्वर भोगता आहेत, हे मान्य करणं ही जीवाचा नैसर्गिक प्रकार आहे. जोपर्यंत जीव हे मान्य करत नाही तोपर्यंत बाकी कुठल्याही गोष्टींनी कितीही वेळापर्यंत तो पूर्णपणे तृप्त होणार नाही. खाऊन तृप्त होणार नाही, अजून कुठल्या गोष्टींनी पण तृप्त होणार नाही. केवळ परमेश्वर भोगता आहे, त्यांची सेवा मी करतोय, एवढं तरी समजून घेतलं ना माणसाने, तरी तो पूर्णपणे समाधानी होतो. मला ना खूप वर्षापूर्वीची एक गोष्ट आठवते की मी एकदा असा रस्त्याने चाललो होतो, फार लहान. मी तेव्हा तर मला इस्कॉनशी काही संबंध पण नव्हता, म्हणजे मी 10वीत वगैरे असेल. रस्त्याच्या साईडने चाललो होतो आणि मला ना कुत्र्याचा ओरडणं आवाज ऐकायला आला. कुई 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 जोरात एक कुत्रा ओरडतंय. मला कळे ना की कुठला आवाज येतोय. म्हणून बघतोय तर शेवटी कळलं की गटारामध्ये खालती एक छोटा कुत्र्याचं पिल्लू पडलेलं होतं आणि त्याला बाहेरचा प्रयत्न, त्याला बाहेर येता येत नव्हतं. आणि त्याची आई होती, ती पण गटारामध्ये उतरली होती, म्हणजे ती कुत्री.
आता कुत्री, आता ती काही पिल्लाला काढून असं वरती ठेवू शकत नव्हती हो, म्हणजे त्यांच्याकडे अवयव कमी असतात ना. म्हणजे आपण असं हाताने काढून मुलाला बाहेर काढू शकतो. तुम्ही विचार करा, कुत्री त्या गटातल्या पिल्लाला असे काढून वरती अशी टाकणार, तिला जमत नव्हतं करायला ते. मग ती अशी हताश होऊन तिथे बसली होती की हे पिल्लू खाली पडलंय. बाकीची पिल्लं वरती रस्त्यावर होती, एक पिल्लू खाली पडलं होतं आणि ते बाकीची पिल्लं पण खाली यायचा प्रयत्न करत होती, कारण आता हा माझा भाऊ खालती आहे ना, मग मला कधी मजा असणार. तर ती जी ती तेजात रिपीट ही सगळी मला दिसत होती. त्या फक्त पिल्लाला असं हातातनं उचललं आणि बाहेर वरती काढलं. त्याच्यानंतर 3 दिवस त्याचा मला इतका आनंद होता ना मनामध्ये की मी कुत्र्याच्या पिल्लाला गटारातनं बाहेर काढलं. हे काही काय फार मोठी गोष्ट नाही आहे, पण 3 दिवस मी आनंदी होतो केवळ या विचारावर की मी कुत्र्याच्या पिल्लाला गटारातनं बाहेर काढलं. 3 दिवस मला अजूनही आठवत आहेत ते 3 दिवस. म्हणजे मला असं काही, कारण सेवा केली ना, मला हे कळलं नव्हतं, हे तत्व मला कळलं नव्हतं की मी सेवा केली, पण ती माझ्याकडनं झाली, त्यामुळे मी आनंदी झालो. आणि तिथे बाजूबाजूला बघायला कोणी नव्हतं. कोणी मला म्हटलं नाही, वा 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 छान, हा कुत्रा बाहेर काढला तुम्ही, किती छान, दयाळू आहात तुम्ही फार. कोणी नाही. तुम्हाला जरी आयुष्यात कधी तुम्हाला डिप्रेस वाटत असेल ना, डिप्रेस, तर 2 निस्सीम सेवा करा. अशी सेवा करा जी बघायला कोण नसेल आजूबाजूला, पण तुम्ही सेवा केली. पुढे 3 दिवस तुम्ही सुखी राहा कमीत कमी. नंतर परत डिप्रेशन येऊ शकेल, परत सेवा करा. मग छान वाटेल तुम्हाला. ठीक आहे. थोडक्यात म्हणजे काय, हे आपल्याला माहित नसतं, हे आपल्याला कोणी सांगत नाही. आणि म्हणून बघा तुम्ही, आता ह्या जेफ्री एप्स्टीन बद्दल आपण बोलतोय, पण असे अनेक लोक आहेत जे आपल्या व्यावसायिक किंवा राजकीय क्षेत्रामध्ये अतिशय प्रगतीला गेलेले आहेत, खूप मोठ्या पोस्टला गेलेले आहेत. पण ह्यांच्या पण आयुष्यात तुम्हाला एक माणूस असा दिसेल की ज्याच्या कथा हे जगत असतात. तो माणूस गेला ना की त्यांचं आयुष्य संपतं. कारण बाकी सगळे लोक त्यांच्या मागे पैशाकरता लागलेले असतात ना, पण तो एक व्यक्ती असतो की जो त्यांच्याकडे पैशाकरता लागलेला नसतो, तो त्यांचं भलं पाहत असतो. म्हणून माणसाला आई गेल्यानंतर दुःख का होतं? किती माणूस सक्सेसफुल असेल, किती प्रसिद्ध असेल, तरी आई गेल्यानंतर माणसाला त्रास होतो. कारण एक अशी व्यक्ती होती ना की जी माझ्यावर प्रेम करत होती, पैसा करता नाही, मला माहिती होतं, आणि ती गोष्ट तर निघून गेली. स्वामी प्रभुपादांचं पत्र आहे, तुम्ही जर वाचलं असेल, प्रभुपादांचं बायोग्राफी वाचली असेल, तर प्रभुपाद म्हणतात की माझी आई माझे वडील आता पूर्णपणे निघून गेलेले आहेत. आता फक्त राहिली ती माणसाची नावं आणि त्यांच्या तारखा, असं प्रभुपाद म्हणतात. मला प्रेम करणार कोणी राहिलेलं नाही. कॅन यू इमॅजिन? भगवंतांचा एक विशुद्ध भक्त, तो पण ही गोष्ट अॅक्नॉलेज करतोय. आणि म्हणून जेव्हा पहिलं पुस्तक लिहितायत भगवान श्रीकृष्ण, पहिलं पुस्तक आपल्या वडिलांना अर्पण करतात, स्वामी प्रभुपाद. म्हणजे विचार करा, म्हणजे या जगामध्ये बाकी सगळं तुम्हाला मिळू शकतं, पण तुमच्यावर निस्सीमपणे प्रेम करणारा व्यक्ती फार कठीण आहे मिळणं, फार कठीण आहे मिळणं. जर असेल तर तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती असं समजा. जर असेल तर तुम्ही सर्वात श्रीमंत व्यक्ती. आणि खूप वर्षांपूर्वी मला आठवत आहे, एकदा लेक्चरमध्ये कृष्णचंद्र प्रभूंनी हा प्रश्न रघुनाथ महाराजांना विचारला होता की महाराज, आमच्या आयुष्यामध्ये असा कुठला व्यक्तीच आम्हाला सापडत नाही की जो आमच्या निस्सीमपणे प्रेम करेल, तर असा कसा व्यक्ती शोधायचा? महाराजांनी स्वतः उत्तर दिलं. ते म्हणले, तुम्ही स्वतः निस्सीमप्रमाणे प्रेम करायला लागा, मग तुम्हाला असा व्यक्ती सापडेल. हा सिंपल नियम आहे की नाही? आपण आपल्या पद्धतीने जे काही प्रकृतीला देतो ते प्रकृती आपल्याला परत देते. ज्या लोकांना खूप श्रीमंत व्हायचं असतं, आधी इतरांना, गरजू माणसांना पैसे द्यायला शिका, मग तुम्हाला पण पैसे मिळतील. सिंपल गोष्ट आहे, त्यात काय फारसं कॉम्प्लिकेटेड काहीच नाही याच्यामध्ये. आणि हे तत्वज्ञान आपल्याला भगवंत सांगतात, म्हणजे हे तत्वज्ञान पण सांगतात आणि एकीकडे तुम्हाला जग पण देतात एन्जॉय करायला. करा, किती आनंद भोगताय, भोगा 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 भोगा. शेवटी कंटाळलात की मग हे आहेच. जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत मी आहे, मी येतोय मागं मागं. चॅप्टरचं नाव काय? अवतारी कृष्ण ना. कशाला घेतात तिथे सारे अवतार, एकामागोमाग एक, एकामागोमाग एकामागोमाग एक. रामचंद्र म्हणून आले, भगवान श्रीकृष्ण म्हणून आले, चैतन्य महाप्रभू म्हणून आले, सारखे येतातच आहेत. प्लस परमात्म्याच्या रूपामध्ये आहेतच, प्लस जेव्हा निर्माण केलं सगळं तेव्हा पण विश्वरूपाच्या मध्ये आलेच, प्रकट झालेच, हो की नाही? तर हे सारखे अवतार कशा करता घेत आहेत? कधीतरी आपण बाबा ह्या मार्गावर यावं आणि त्यांच्याकडे परत जावं, शिकावं त्यांच्याबद्दल, त्यांच्या नावाचं स्मरण करावं.
आणि सर्वात अवतार चांगला जो कलियुगात घेतलेला आहे रामचंद्र भगवंतांनी, तो आहे त्यांचा हरिनाम. आणि हा हरिनामाचा अवतार आहे ना, हा आपण सगळेजण अतिशय चांगल्या प्रकारे एक्सपिरियन्स करू शकतो. त्यामुळे तुम्हाला चांगला जप करण्याची गरज आहे. त्यामुळे सकाळी जेव्हा उठता ना आणि असं वाटतं आता मला जप करायचा आहे, आता मला 10-15 मिनिटं जप करायचं आहे किंवा आता मला 1 तास जप करायचा आहे, ती तुमची एक्सक्लुझिव्ह अपॉइंटमेंट असते भगवंतांच्या बरोबर. तो जप फक्त तुम्ही छान केलात ना तर परत तुमचे 3 दिवस छान जातील. का? कारण बघा ते समाधान मिळतं. मी म्हणतो ना, प्रचाराकरता 3 गोष्टी महत्वाच्या. एक तर तुम्हाला तुमच्या कल्पना कळलेल्या असल्या पाहिजेत. दुसरं म्हणजे तुमच्या मनात खरोखर करुणा असली पाहिजे त्या व्यक्तीबद्दल. आणि तिसरं म्हणजे तुम्ही समाधानी असला पाहिजेत. आणि समाधानी व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुझं समाधान दिसत असतं बरं का. ते कोणाच ओ मी समाधानी आहे किंवा टी शर्टवर टाकलं मी समाधानी आहे, ते आजकाल मिळतात ना वेगवेगळे टी शर्ट टाकलेले, असं मी समाधानी, असं कोण समाधानी होत नसतं. समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतं. हा व्यक्ती समाधानी व्यक्ती आहे. आणि समाधानी व्यक्ती त्याच्या मनामध्ये दया आहे आणि त्याच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर आहेत, असा व्यक्ती प्रचार करू शकतो. त्याला प्रचार करायची गरज नाही, त्याकडे बघूनच लोक भक्त बनतात. कारण हा व्यक्ती त्यांना माहिती, लोकांना माहिती की हा व्यक्ती असा एक पॉसिबल व्यक्ती आहे जो माझ्याशी अशा करता प्रेम करेल की जे पैसा नाहीये आणि माझं पोझिशन नाहीये किंवा प्रमोशन नाही किंवा ह्या गोष्टी नाहीये. ओके नाही, हा एक निस्सीम प्रेम करणारा व्यक्ती हा असू शकतो. का? कारण तो समाधानी आहे ना. तर आपल्याला हेच भागवतामधनं शिकायचं आहे, म्हणून आपण रोज भागवतम वाचलं पाहिजे. आता ह्याच्यामध्ये अजून एक मुद्दा होता, तो मला खूप छान आवडला आणि तो सांगण्याची गरज आहे, करण्यात तात्पर्यामध्ये आहे. हे एवढं सगळं विश्व जे भगवंतांनी बनवलेलं आहे, त्याचा एवढा सगळा उपद्व्याप केलाय. प्रभुपाद म्हणतात की ते एक पूर्ण अख्ख्या विश्वाचा एक छोटासा कोपरा आहे, एक कोपऱ्यामध्ये येते. आणि आपलं असं वाटतं की अरे हे केवढं मोठं, हेच सगळं आहे आपल्याकरता. हो की नाही. जसं आता तुम्ही हे मुंबई बँगलोर किंवा मुंबई पुणे असा प्रवास कधी पावसाळ्यामध्ये वगैरे केला असेल, तसा एक पट्टा येतो मध्ये, त्या पट्ट्यात धो 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 पाऊस पडत असतो. असं वाटतं ते जग बुडी येईल इतका पाऊस असतो. आणि 1 किलोमीटर पुढे गेल्यानंतर काहीच नसतं, मोकळा आकाश असतं. कारण तेवढा एक तो पट्टा आहे पृथ्वीचा, तो त्या ढगांनी आच्छादलेला आहे. आणि तिथे असं वाटतं धाट 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 असं वाटतं अरे बापरे 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 हेच सगळं विश्व आहे आणि सगळं संपलं. 2 किलोमीटर पुढे गेल्यानंतर सगळं आकाश मोकळं असतं. तसं ह्या भौतिक सृष्टीनं ही त्याच्या महत्त्वाने आच्छादलेली सृष्टी आहे. त्या सृष्टीत लोकांना असं वाटतं की हेच सगळं आहे, हेच सगळं, हे असेच देवता, हेच असं सगळं चालणार, असंच आपण व्हायचं, असंच मोठं व्हायचं, असंच इंजिनियर व्हायचं, पैसे कमवायचे, मुलं जन्माला घालायची, हेच सगळं आयुष्य आहे. थोडंसं पुढे जा, तिथं मोकळं आकाश आहे. ते आकाश भगवत एक्सपिरियन्स तरी करा. आणि ते आकाश दिलंय भागवतामध्ये. भागवताचं वर्णन त्याच्या करताय, वैकुंठ लोकांचं वर्णन कशा करताय भागवतामध्ये, हे त्या मोकळं आकाशा करताय. त्यामुळे एक इतकं सुंदर तात्पर्य. आता ही शेवटची गोष्ट सांगतो आणि थांबवतो इकडे, माझं खूप बोललो मी, जरा गरजेपेक्षा जास्त बोललो. पण माझ्या हे भागवतामध्ये आला होता विचार म्हणून सांगतोय. आता मी रत्नागिरीला काउन्सिलर म्हणून गेलो होतो. आता हे सांगायची गरज नाही की जिथे कुठे भक्त असतात तिथे भक्तांमध्ये हेवे दावे असतात, त्यांची काही भांडणं असतात. रत्नागिरीमध्ये पण असा प्रकार आहे. सांगायची गरज नाही. जेव्हा मला हे कळलं असे भक्तांमध्ये असे हेवे दावेत आणि हे आहेत, तेव्हा माझ्या मनामध्ये विचार आला की कशामुळे असेल बरं असं. मग मी विचार केला की हो, परशुराम भगवंत ही कोकण ही भूमी परशुरामाची आहे. आणि तुम्हाला ती गोष्ट माहिती असेल की एकदा परशुराम भगवंतांनी सगळ्या ब्राह्मणांना एक वर दिला होता की जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा तुम्ही या, तेव्हा तुम्ही प्रकट व्हा. आणि मला असं मग त्या ब्राह्मणांनी प्रयोग करायचा प्रयत्न केला, खरंच असं असेल का. तो प्रयोग केला आणि परशुराम तिथे प्रकट झाले. आणि मग परशुराम म्हणले की तुम्ही असं मला कशाला प्रकट केलं, काही कामाकरता नाही प्रकट केलं, प्रयोग करण्याकरता केलं. तुम्ही शाप दिला परशुरामाने. माझ्या मनात विचार होता की अरे, तर परशुरामाचा शाप असेल आणि म्हणून लोकांमध्ये वादविवाद असतील, तर हे वादविवाद कधी दूर होऊ शकतात का. परवा भागवतामध्ये मी खूप छान गोष्टी वाचल्या.
त्याच्यामध्ये नंदीश्वर सगळ्या ब्राह्मणांना शाप देतात. ते सतीच्या ह्याच्यातलं हे आहे की तुम्ही असे वागाल, तुम्ही तसे वागाल आणि असं करा. आणि प्रभुपाद तात्पर्य इतकं सुंदर मांडतात की हे भौतिक विश्व हे तात्पुरतं आहे, त्यामुळे या भौतिक विश्वातले शाप आणि वरदान पण तात्पुरते आहेत. असं प्रभुपाद सांगतात. सगळं तात्पुरतं आहे. भौतिक विश्वातले शाप पण तात्पुरते, इथले विद्वान, इथले वरदान पण तात्पुरते. आणि प्रभुपाद म्हणतात की ह्या शाप आणि वरदानांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून जो परमेश्वराच्या चरणांचा आश्रय घेईल तो कायम नेहमी शांत आणि शांत चित्ताने राहील आणि कायम सुखी राहील. त्यामुळे जिथे कुठे असे भक्त आहेत जे भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेत आहेत आणि ते समाधानी आहेत, तिथे कधीही वादविवाद होऊ शकत नाहीत. कारण त्यांचं हृदय मोठं झालेलं आहे, विशाल हृदय. ते तुम्हाला शरद पोंक्षे म्हणून एक ऍक्टर आठवत असतील. त्यांचा परवा मी एक इंटरव्ह्यू बघितला. ते शरद पोंक्षे सांगतात की माझी सर्वात महत्वाची गुरु माझी आई आहे म्हणतात. आईकडनं काय शिकलो तर आई म्हणली की हृदय मोठं करायला शिका. मग आईने उदाहरण दिलं. आई म्हणली की विष घेतलं, ते विष एका पेल्यात घातलं आणि तुम्हाला पेला दिलं, काय होईल? तुम्ही मरून जाल. तेच विष एवढंच म्हणजे छोटस एका विहिरीमध्ये घातलं, त्याचं पाणी तुम्हाला प्यायला दिलं, काय होईल? थोडेसे आजारी वगैरे पडाल, मरणार नाही. तेच विष समुद्रामध्ये घातलं आणि ते समुद्राचं पाणी तुम्ही प्यायला, काय होईल? काही फरक पडणार नाही. काही फरक पडणार नाही. कुठे ते गेलं, विष निघून गेलं कोपऱ्यात, आहे की नाही? समुद्रामध्ये पण विष असतं बरं का, म्हणून तर मंथन केल्यानंतर बाहेर पडलं होतं. पण तुम्हाला जाणवतं आपण समुद्रातून मीठ खातो ना सगळेजण, किती लोक मीठ खाऊन मरतात? का मरत नाहीत? कारण समुद्र विशाल आहे. तर या भौतिक प्रकृतीमध्ये आपल्याला विष थोडंफार मिळत राहणार इकडनं तिकडनं. पण आपण काय करू शकतो? आपण आपलं हृदय विशाल करू शकतो, मोठं करू शकतो. म्हणून भगवंत म्हणतात अपूर्यमाणम अचल प्रतिष्ठम समुद्र मापा प्रविशंती यद्वत तद्वत कामायम प्रविशंती सर्वे स शांती मापनोती. जो आपलं हृदय विशाल करू शकतो ना माणूस, तो सक्सेसफुल झाला आयुष्यामध्ये. मग हे हृदय विशाल करणं फार महत्वाचं. त्याकरता भगवंतांचं स्मरण करणे, त्यांचं चिंतन करणे आणि हे समजून घेणे की हे सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत, एक दिवशी निघून जातील या. पण हृदय विशाल असलं पाहिजे. ठीक आहे. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की जय. कोणास काही प्रश्न असतील व्हेरी नाईस. हरी बोल. हा, लक्ष्मीनारायण. आता सध्या टचमध्ये नाही मी, कारण ती नोकरी नंतर सोडली, मी दुसरीकडे गेलो निघून पुढे. तुम्ही अशी काय केली प्रार्थना तर येतील ते भक्तीमध्ये नक्की. भगवान समोर बसून म्हणता तर नक्कीच असं काहीतरी होईल. बऱ्याचशा गोष्टी प्रार्थनेमुळे होत असतात प्रभू, सदिच्छेमुळे पण होत असतात. त्यामुळे सदिच्छा कायम करावी. आणि भक्ताने असा विचार करू नये की एखादी गोष्ट माझ्यामुळे झाली पाहिजे. माझ्यामुळे व्हायची काही गरज नाही हो, झाली पाहिजे असा विचार करायचा बस. म्हणजे आता एखादा तुम्हाला माणूस आवडतो, मोठा श्रीमंत माणूस आहे, तुम्हाला असं वाटतं की हा माणूस भक्त झाला पाहिजे, पण तो माझ्यामुळे झाला पाहिजे असं काही नाही ना, तो झाला पाहिजे बस. मग ते होतं. आता ते होत नाही. माझ्यामुळे करायचं असं तो प्रॉब्लेम आहे सर्वात मोठा. म्हणून मग भक्त मग त्यांच्यामध्ये हेवे दावे होतात आणि मग ते भांडतात. डोनर्सवरनं पण भांडण आहे, तुम्ही या डोनरकडे कशा, त्या डोनर, अरे मिळावं हे उद्देश आहे ना, तुमच्यामुळे अजून कोणामुळे मिळावं.
आणि जग काही लिमिटेड नाही हो, जग अनलिमिटेड आहे. तुमच्याकडे अनलिमिटेड चान्सेस आहेत. तुम्ही $1 तुमच्याकडे दिलं तर $10 मिळते. कुठं जाणार आहे? काही कुठे जात नाही. अनलिमिटेड स्कोप आहे, अनलिमिटेड स्कोप. आपल्याला असं वाटतं की अरे इथे माझा बुक डिस्ट्रीब्युटरचा स्टॉल आहे, इथे हाच म्हणून बुक डिस्ट्रीब्युशन करायला लागलाय, आता माझे सगळे गिराईक हे घेऊन जाणार. अरे पण जगात अनलिमिटेड जागा आहेत, अनलिमिटेड शहर आहेत. तुम्हाला कोणी सांगितलंय तिथं थांबा म्हणून? तुम्ही एक्सप्लोर करा. परमात्मा आणि भगवंत स्वतः अनलिमिटेड आहेत. काय म्हणजे त्याला हेच नाही. म्हणजे भरपूर प्रचाराला स्कोप आहे आणि अजिबात कोणाला असं वाटलं नाही म्हणजे की माझ्यामुळे हे होतं, त्याच्यामुळे हे होतं, त्याच्यामुळे अजिबात काही. अनलिमिटेड आहे सगळ्या जगामध्ये, अनलिमिटेड आहे. भगवंतांनी भरपूर पुरवलंय. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय म्हणजे 12 प्रत्येक घराघरात जरी गीता आली तरी पण मोठं शिवला स्कोप आहे. कारण पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते. पूर्णातनं पूर्ण काढून घेतलं तरी पण जे होतं ते पूर्ण असतं. असं आपल्याला कळलं पाहिजे, ही गोष्ट जाणवली पाहिजे. येस, यायचं उदाहरण जे सांगितलं ना, की आपल्याला हवं ते आणि गरजेचं जे देतं, म्हणजे आपल्याला आनंद मिळतो. तर AI मध्ये ना आपण इंटरॅक्ट केलं ना, तर कधी कधी उत्तर पण वेगवेगळी मिळू शकतात. दोन्ही वेळेस हवं ते आणि गरज हे वेगळं असतं. बरोबर आहे. तसं आपलं स्पिरिच्युअल लाईफ मध्ये पण आपण अनेक लेक्चर युट्यूब मध्ये बरेचसे लेक्चर असतात, त्यांचं लेक्चर मग हे आपण वाटतं हे पण हवंय, त्याची पण गरज आहे. नक्की काय हवंय ते गरज आहे, तर हे जर ते डिफरन्शिएट करणं की आपल्याला ती नक्की आपल्या त्यातून फायदा होईल, हे कसं? या प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी याला इंग्लिशमध्ये म्हणतात. म्हणजे एका मी व्हिडिओमध्ये ऐकलं होतं की जर तुम्हाला सांगितलं की माझ्याकडे चॉकलेट आईस्क्रीम आहे, व्हॅनिला आहे आणि स्ट्रॉबेरी आहे, एक निवडा. कुठला निवडाल तुम्ही? कोण आहे एक? तुम्ही काय निवडाल प्रभूजी? व्हॅनिला. तुम्ही? चॉकलेट. व्हेरी गुड. आता मी तुमच्या समोर एक सीताफळ, चॉकलेट, जॅकफ्रूट, स्ट्रॉबेरी, मलबेरी, रॉसबेरी असे सगळे ठेवले आणि म्हणतात एकच निवडायला पाहिजे. मग आपण दोघं खातो, यार कुठलं घ्यायचं? पैसे तर तेवढेच आहेत एक खायला पुरते. प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी. खूप असलं की मग त्यापेक्षा परमेश्वरला प्रार्थना करायची की परमेश्वरा मला तूच शिकव, आणि एक लेक्चर घ्यायचं. त्या लेक्चर मी तुम्हाला परमेश्वर ते ऐकूय की तुम्हाला गरज आहे बस. कारण शेवटी काय आहे, शेवटी बघा एक मी फार पूर्वी वाचलं होतं हे की ब्रह्मसंहितेमध्ये जो श्लोक आहे, वेदेषु दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्त, याचं स्पष्टीकरण जे सांगतात. आता आपण हे जे वाचतोय, आता हे वाचणं हे काय म्हणजे मी हे वाचतोय, हा एक ध्वनी आहे. हा ध्वनी शब्द रूपामध्ये इथे प्रकट झालेला आहे. म्हणजे हे मटेरियलच आहे ना पूर्णपणे. हे भौतिक आहे, हे जे वाचतोय मी. ही अक्षर भौतिक आहेत, हे पुस्तक भौतिक आहे आणि ह्याच्यातनं येणारा ध्वनी पण भौतिक आहे. मग ह्याने मला आध्यात्मिक लाभ कसा काय होऊ शकतो? कारण वाचताना आपण भौतिक ध्वनी वाचत असतो, पण त्याचा अर्थ आपल्याला आतमध्ये हृदयामध्ये परमात्मा सांगत असतो. अरे हा अर्थ आहे, हे वाचतोस ना, हे आहे. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात मत्त स्मृती ज्ञानम आपोहनम. की तुम्हाला ह्याची गोष्ट माहिती असेल, आर्किमिडीजची गोष्ट. त्याला राजाने सांगितलं होतं की हे माझा मुकुटाचा हा जो मेटल वापरलाय त्या मेटलची प्युरिटी टेस्ट करा. आणि आर्किमिडीज डोकं खाजवतोय की कशी प्युरिटी टेस्ट करायची. आणि मग एक दिवशी त्याचा पूर्ण तो टब भरला होता. त्या टबमध्ये त्याने पाय घातल्यानंतर पाणी बाहेर आलं. त्याला सुचलं काहीतरी, मग तो आतमध्ये गेला, मग अजून पाणी बाहेर आलं. तुम्हाला सुचलं आणि धावत सुटला, युरेका युरेका युरेका, सब नागाडा धावत सुटला रस्त्यातून. लोक म्हणतात तरी काय हा प्रकार चाललाय म्हणून. कोणी सुचवलं त्याला? हे कोणी सुचवलं की हा पूर्ण म्हणजे आपल्या शरीराचं जे व्हॉल्यूम असतं त्या व्हॉल्यूमच्या बरोबर ते पाणी बाहेर पडतं, आणि त्या पाण्याचं जे वजन आहे आणि आपल्या शरीराचं वजन आहे हे जर कमी जास्त असेल त्याप्रमाणे आपण तरंगतो, बुडतो वगैरे, हे सगळं
हे सगळं कुठं आलं? एकच गोष्ट घडली होती, फक्त पाय पडला आणि आतनं पाणी बाहेर पडलं. हे सगळं आत्मा परमात्म्याने सांगितलं. मत्तः स्मृती ज्ञान मापवनं. त्यामुळे एखादा विषय लेक्चर जे आहे ना ते कुठेतरी कम्प्लीट वेगळ्या विषयाचं असेल पण तुमचा परमात्मा तुम्हाला त्याच्यातनं काय सांगतोय हे कोणाला माहित नाही. पण जर तुम्ही ऐकलात, म्हणून वेदेशु दुर्लभम, मग तुम्ही वेद जरी वाचलेत ना पूर्ण तरी तुम्हाला कळणार नाही परमात्मा काय. पण आत्मभक्त, जर तुम्ही भक्त असाल, तुमच्या मनामध्ये सेवा करण्याची इच्छा आहे, मग परमेश्वर तुम्हाला असं ज्ञान देईल की तुम्हाला पत्ता पण लागणार नाही. म्हणून गीतेमध्ये काय म्हणतात? उपदेक्षन्ति ते ज्ञानम. त्याच्या आधी काय सांगतात? परिप्रश्नेन सेवया. भारतीय संस्कृतीमध्ये सेवा केल्याने ज्ञान मिळतं, पैसे दिल्याने ज्ञान मिळत नाही. मला असं वाटतं की चैतन्य अकॅडमीमध्ये कुठेतरी आपण हे टाकला पाहिजे एलिमेंट की सेवा. कारण खरं ज्ञान सेवा केल्यामुळे मिळतं. खरं ज्ञान पैसे दिल्यामुळे मिळत नाही. आपल्याला असं वाटतं की पैसे दिले, टीचर चांगला असेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण परिप्रश्नेन सेवया, प्रश्न विचारायचे, सेवा करायची की मग ज्ञान मिळतं. मग ज्याच्या आपल्या मनामध्ये जर परिप्रश्न सेवेचा भाव असेल तर कुठल्याही लेक्चरमधून तुम्हाला असा पॉईंट मिळू शकतो, तुम्हाला वाटेल की वाह प्रभूजी, तुम्ही माझा दिवस बनवलात, काय लेक्चर दिलेत, काय वाह भारी. आणि तो माणूस तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी ज्युनियर पण असू शकतो किंवा नुकताच भक्तीमध्ये आलेला पण असू शकतो आणि आपण बसून नंतर लेक्चर करायला वाटतो वाह, माझा दिवस झाला पूर्ण, लाईफ सक्सेसफुल. कारण आपल्याला सेवा करायची इच्छा होती. आपल्याला काय, जसं इथे म्हटलंय की कंट्रोल्ड नियंत्रण, म्हणजे जगावर नियंत्रण करायचं आणि एन्जॉय करायचं, अशी भावना नाही ना. आपली सेवा करायची भावना आहे. परमेश्वर देईल तुम्हाला ज्ञान. आपल्या शिक्षणामध्ये पण आपल्याला सेवेचंच हे असलं पाहिजे. ते आपण कुठे बघितलं होतं व्रतसुंदरी? शिक्षणार्थ आइये और सेवार्थ जाइये. जसं तुम्ही गावामध्ये आम्ही तिथे गेलो होतो उत्तराखंडमध्ये, तिकडे शाळेत लिहिलं होतं असं वरती, शिक्षणार्थ आइये सेवार्थ जाइये. तर हाच आपला हेतू हाच असला पाहिजे की जास्त शिकायचं का, की अधिक चांगल्या प्रकारे सेवा करू शकतो, ह्याला शिकायचं. तर हे असलं पाहिजे. आता सॉरी, एआयचं तुम्हाला एक सांगतो की एआयच्या प्रॉम्प्टमध्ये तुम्ही एक वाक्य टाकलं ना, प्लीज बी ब्रुटली ऑनेस्ट अँड डोंट टेल मी व्हॉट आय लाईक टू हिअर, प्लीज आणि प्लीज बी ऑथेंटिक, असं टाकलं ना की तो तुम्हाला बरोबर उत्तर देतो. तुम्ही हे टाकलं नाही की मग तो तुम्हाला हवं ते ऐकवतो. तो काय मशीन आहे, तो तुम्ही जे सांगाल ते करणार तो. हा सॉरी, येस. षोडश तत्वामध्ये म्हणजे एकादश इंद्रिय आणि पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूत, स्थूल तत्व जे सांगितले 5 स्थूल तत्व, हो हो. म्हणजे पंचमहाभूत व पंचतन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध की पंचमहाभूत नाही, ते अजून पंचमहाभूत. पंचमहाभूत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, ते अजून निर्माण होणार आहे पुढे. हे फर्स्ट काय झालंय की पहिल्यांदा त्यांनी इंद्रिय निर्माण केली आणि फर्स्ट टाइम त्यांनी हे केलं आणि मग पुढे हळूहळू या गोष्टी निर्माण होतील. पण बेसिक त्यांनी सांगितलं याच्यामध्ये षोडश कला. पण ते 24 तन्मात्रा वगैरे आता पुढे येईल ना, ते निर्माण होत असतं. हे शॉर्ट मध्ये सांगितलंय ना. आता अवतारी कृष्ण चॅप्टर आहे, अजून त्याच्यात डिटेलमध्ये जायचं नाहीये, म्हणजे सृजनचं अजून वर्णन आलं नाहीये भागवतामध्ये, ते पुढे दुसऱ्या स्कंदामध्ये येईल, तिथे मग अजून डिटेलमध्ये घुसतील त्यात. हे आहे काय बरं का, भागवतामध्ये हे इतकं सुंदर दिलेलं आहे. बाकी कुठल्या पुराणात मला माहित नाही कसं दिलेलं आहे की नाही चांगलं, की सृजन कसं होतं, बारीक सारीक मुद्दे, जबरदस्त आहे. म्हणून भागवतम हे फार विशेष वाङ्मय सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये कथा, त्याच्यातनं येणारा अर्थ, ह्याला तर महत्व आहेच, पण सृजन कसं होतं, विध्वंस कसं होतो, सगळं डिटेलमध्ये सांगितलंय. मग तुम्हाला ऍप्रिसिएशन वाटतं की अरे आता भगवान श्रीकृष्ण किती ग्रेट असतील राव, हे सगळं. आणि भगवान तिथे म्हणतात की माझा एक अंश करतोय हे सगळं, मी तर करतच नाहीये. एकांशेन स्थितो जगत, विष्ठभ्यहम इदम कृष्णम एकांशेन स्थितो जगत, गीतेमध्ये म्हणतात. एक माझा अंश आहे परमात्मा, तो एवढं सगळं करतोय, तर मी काय काय करू शकतो. मग तुम्हाला भगवान तर पर्वत उचलतात ते तुम्हाला असं वाटत नाही अरे बापरे पर्वत कसं काय झालं छोट्या मुलाने, अरे ते भगवंत आहे, काही पण करू शकतात ते. खूप उशीर झालाय, सॉरी. हरे कृष्ण, आपण आवरूया आता.
ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की। थँक्यू.